नमस्कार मित्रांनो, साधी माणसं याच्या भागामध्ये आपण पाहत असतो. इकडे सत्या मात्र रडत असतो आणि म्हणत असतो, खरंच निरुपा, मला तुला आई म्हणून हाक मारायचं आहे, एकदा तू मला ओ देशील का? असं म्हणल्यानंतर निरुपा उठते आणि म्हणते, काय रे सारखं आई 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 काय तुणतुणं लावलेस, ते ऐकू वाटेना मला झाले. सारखं आई म्हणून हाक मारायचे, आई म्हणायचं आहे, आई म्हणून हाक मारायचे, आई म्हणायचं आहे, किती वेळा तुला सांगू? आणि त्याचं असं धरून ना कान पिरगळते आणि बोलते सत्याला, कान उघडं ठेवून ऐक, मी तुझी आई नाही आणि मला कधीसुद्धा तू आई म्हणून हाक मारायची नाही. मी तुला कधीही ओ देणार नाही. बास झालं तुझं हे नाटकं, तुझं तुणतुणं मला अजिबात ऐकायचं नाही, असं निरुपा म्हणत असते. आणि बाहेरून सगळं ना सत्याच्या बाबांनी हे सगळं ऐकलं होतं. जेव्हा निरुपा असं म्हणत असे तेव्हा मात्र सत्या आतून पार हादरून गेला होता. मीरा मात्र अक्षरशः रडायला लागली होती की का असं सासूबाई बोलत असतील. इकडे एक क्षण असं बाबांना वाटत असतं की आज जाऊन मी बोलू का, परत ते विचार करतात नको, शब्दाला शब्द वाढत जाईल, ज्या गोष्टी भूतकाळात आहेत त्या भूतकाळातच राहून दे. इकडे निरुपा त्याला सांगते, झालं आता, बास झालं, इथून पुढे मला आई हा शब्द उच्चारायचा नाही, कधीही मला आई म्हणून हाक मारायची नाही, तुझं हे तुणतुणं कायमचं बंद करून टाक, असं ती म्हणत असते. काही जर केलंस तर तू काय माझा पोरगा नाहीस, 100 वेळा सांगून झालं तुला, तू माझा पोरगा नाहीस, त्यामुळे मी तुला कधीही माझा पोरगा मानणार नाही आणि तू कधीसुद्धा मला आई म्हणून हाक मारायची नाही. असलं तुझं तोंड वाकडं घेऊन इथे यायचं सुद्धा नाही आणि जा इथून, निघून जा, असं म्हणते. असं म्हणल्यानंतर मात्र मीरा खूप रडायला लागलेली असते आणि सत्या यावरती काहीच बोलत नाही, कारण की तिला अपेक्षित होतं कधी आपण आपल्या मनातलं बोलल्यानंतर तरी कधी तर आपल्याला हो म्हणा, पण नाही, ती कधीच बोलली नाही. तिनं अक्षरशः शेवट सांगूनच टाकलं की तू माझा काही मुलगा नाहीस आणि मी तुला कधीही माझा मुलगा मानणार नाही. बास झालं आता, हे तुझं सारखं येऊन इथं रडायचं आणि गिडगिडायचं मला अजिबात नको आहे, असं बोलते. आणि सत्याला तसं बोलून ना बाजूला जाऊन बेडवरती बसते. सत्या मात्र खूप खूप म्हणजे खूप नाराज झालेला असतो आणि तो बाहेर जाऊन पाहतो तर काय, तर दारामध्ये बाबा उभा असतात आणि तो तरी बाबांनाही काही बोलत नाही, तिथून निघून जातो. पण जाताना मीरा मात्र बाबांच्याकडे एकटक पाहत होते, कारण की तिच्या पाहण्यामध्ये खूप सारे प्रश्न जडले होते. आणि त्या क्षणी मात्र खरंच बाबांनी मान खाली घातली होती, कारण की त्यांच्याकडे बोलायला काही शब्द नव्हतं, त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुद्धा काहीच बोलता येत नव्हतं, म्हणून त्यांनी मान खाली घातली होती. सत्या इकडं रूममध्ये येऊन ना स्वतःच्याच गालावरती मारून घेत असतो आणि बोलत असतो, काय गरज होती तुला, तुला माहीत होतं ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय होती, तरी का विचारायला गेलास, का मनमोकळं करायला गेलास, असं करून स्वतःलाच मारून घेत होता. तेवढ्यातच मीरा तिथं पळत येते आणि मीराला मिठी घालून मारून सत्या रडायला लागलेला. तर सत्या म्हणत होता, खरंच धूमकेतू, तुला सांगू का, मी आजवर कधी माझ्या मनातलं बोललो नाही, पण मी माझ्या आता मनातलं बोललो ना, मला आई पाहिजे धूमकेतू, मला आई पाहिजे, असं करून ना खरंच सत्या रडत होता. त्यावरती इकडे मीरा म्हणत असते, अहो नका काळजी करू, आई आहे ना ती तुमची, तिला कधी तर पाजर फुटलच ना. तर सत्याबद्दल नको धुमकेतू, मला नको त्या आशा दाखवू नकोस, मला चांगलं माहिती आहे, आज पण मी त्याच आशेवरती जगत आलो होतो की कधी तर मला माझी आई मिळेल, पण नाही, ती कधीच मिळणार नाही. आता कशी तू निरुपा बोलली, तुझ्याशी बघितलं का नाही, असं म्हणल्यानंतर इकडे मीरा त्याला शांत करते आणि मीरानंतर खाली बसते. मीरानंतर म्हणते, तुम्हाला सांगू का, मी जोपर्यंत तुमची आई तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत मी तुमची आई हो का? कारण की प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याची एखाद्या मुलाप्रमाणे काळजी घेत असते आणि मीही तुमची घेईन, मी तुमची आई बनेन, असं म्हणत असते. त्यानंतर मांडी घालून बसते आणि मांडीवरती डोकं ठेवा, असं म्हणत असते. सत्याला हे ऐकून खरं थोडंसं आश्चर्य वाटत असतं, पण त्याला धूमकेतूवरती पूर्णपणे विश्वास आहे. आणि धूमकेतू बोलली आहे की मीही तुम्हाला आईसारखीच माया लावीन, आज ना मी तुम्हाला अंगाई म्हणू का? तर यावरती सत्या बोलतो, खरंच तू बोलते धूमकेतू? धूमकेतू म्हणते, हो, काय तुम्हाला सांगू का, जेव्हा बायको प्रत्येक आपल्या नवऱ्याची मुलासारखीच काळजी घेते ना, तशीच आईसारखी पण इथून पुढे लक्षात ठेवा, म्हणजे मी तुम्हाला जेव्हा तुमची काळजी घेत जाईन तेव्हा बायकोसारखी नाही तर आईसारखी घेत जाईल, असं बोलून ना धूमकेतूने मांडीवरती त्याला डोकं ठेवायला लावलं होतं. आणि ती बोलते, मी तुम्हाला अंगाई म्हणू का? तर सत्या बोलतो, मला कधीही आईनं अंगाई म्हणली नाही, आजीनं म्हणली असेल पण आईनं कधीच म्हणली नाही. तर ती बोलते, हो, मी आज तुमच्यासाठी अंगाई म्हणते हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही अंगाई तुम्हाला बायको नाही तर आई म्हणते, असं समजून घ्या. असं बोलून ना इकडे मीरा, निज माझ्या नंदलाला, नंदलाला रे, अशी छान अंगाई म्हणते. आणि मात्र सत्याला आता झोप लागलेली असते. हे पाहून मात्र मीराला खूप बरं वाटतं आणि त्यानंतर ती मांडीवरचं डोकं खाली ठेवते, उशी डोक्याखाली देते आणि नंतर सत्याला झोपलेलं पाहून म्हणत असते, खरंच एखाद्या लहान मुलासारखं दिसता तुम्ही झोपल्यानंतर. आणि त्याला झोपवते. पण त्यानंतर मीरा विचार करत असते की काय झालं असेल नक्की यांच्या भूतकाळात, एवढं काय झालं असेल, आणि सासूबाई माशी रागारागात जे बोलल्या ते खरं असेल का,
मला लवकरात लवकर हे बाबांच्याकडून काढून घ्यायला पाहिजे आणि मला हे यांचं नातं सरळच करायचं आहे असं आता मीरानं ठरवलेलं आहे. ती विचार करते, आता मी उद्याच बाबांशी बोलणार आहे आणि मला ह्यातलं ह्यांचा भूतकाळ काय आहे, असं सासूबाई का वागतात ते मला जाणून घ्यायचंच आहे. त्यानंतर पाहतो काय दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा पेपर वाचत बसलेले असतात, पण त्यांच्यामध्ये कसलाही उत्साह नसतो. एकदम शांत असे असतात, तोंड पाडून बसलेले असतात. तेवढ्यातच सत्य मात्र फ्रेश मूडमध्ये येतो बसतो. काय झालं रे बा, चहा घेतलास का नाही बा? का निरोपानं सकाळ सकाळी उपदेशाचा डोस पाजली ती गरम गरम, असं म्हणल्यानंतर तो शांत बसलेला असतो. मग काय झालं, तुझ्या डोळ्यात का पाणी आले, असं म्हणल्यानंतर बा म्हणतो, मला कोण काय म्हणलेलं नाही, पण माझ्या काळजाच्या तुकड्याला काल किती बडबडली ती मी ऐकलं होतं, असं म्हणल्यानंतर सत्या बोलते, जा दे रे, सोडून दे बा, काळजी करू नको, तू खुश तर मी खुश, एवढा काय त्याचा लोड घेतोयस. त्याच्यावरती सत्याचे बाबा म्हणतात, काय करणार ना सांग, रिटायर झाल्यानंतर विचार केला होता तिन्ही पोरांमध्ये आनंदानं राहायचं. एक पोरगा घराच्या बाहेर राहते, एका पोराला हाय त्याला निरोपा किंमत देत नाही आणि एका पोराच्या आयुष्यात काय चाललंय त्याचं त्यालाच कळत नाही. कसं मी आनंदी राहायचं सांग बघू, असं म्हणल्यानंतर सत्या म्हणतो, बा मी तुला वचन देतो, रवी रिया लवकरच घरी येतील आणि हा सत्याचा शब्द आहे. असा आता सत्यानं बाबांना शब्द दिला आहे की लवकरात लवकर रवी रियाला मी घरी आणणार आहे, तू काळजी करू नको आणि तू खुश तर मी खुश, बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जा रे, मला नाही एवढा काय फरक पडत, असं सत्यानं सांगितलेलं आहे. आणि शेवटी काय बाबांना सत्याच्या बोलण्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. त्यांना माहीत आहे की सत्या जे बोलतो ते करून दाखवतोच. आता सत्या नक्कीच रवी रियाला घरी घेऊन येईल असं आश्वासन तर त्याने दिलं आहे आणि बाबांनाही त्याच्यावरती विश्वास आहे. त्यानंतर तो बाबांना म्हणत असतो, हे बघा तू काळजी करू नको, लवकरात लवकर आपलं घर पहिल्यासारखं कुटुंब होईल आणि मी तुला वचन देतोय की मी रवी रियाला घेऊन येते, तू काळजीच करू नको, असं आता सत्या बोललेला आहे. आणि सत्या आता तिथून निघालेला आहे कारण की त्यानं बाला वचन दिलं आहे की रवी रियाला घरी आणणार. म्हणल्यानंतर तो रवीच्या म्हणजे रियाच्या घरी निघालेला आहे आणि वडील मात्र त्याच्याकडे पाहत राहिले होते कारण की त्यांना असं वाटत असतं की सत्या बोलतो ते करणारच, पण खरंच ते खरं होईल का, रवी रिया घरी येतील का, पहिल्यासारखं सगळं कुटुंब हस्तक्षेप होईल का, असं वाटत असतं बाबांना. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय रियाच्या घरी इकडे म्हणत असतात रियाचे बाबा, आता रवीला तर आपण इथं ठेवून घेतला आहे, आता तो इथून जाणार नाही, त्याचा आपल्याला बंदोबस्त केला पाहिजे, असं ह्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच काय होतं की इकडे सत्याचा आवाज येते, रव्या रव्या बाहेर आलास का, चल मी आपल्या घरी न्यायला आलो तुला, असं बोलून तो आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यानंतर इकडे रियाचे बाबा उठतात नंतर, ए काय रे, काय काम आहे तुझं इथं, कशाला आलायस तू, माझी माफी मागायला आहेस का काय, हे धर माझा पाया पड, असं करून त्याचं पाय पुढं करतात. तसं पाय पुढं केल्यानंतर सत्या पटकन काय करतो, आपला पाय फिरवतो आणि तेवढ्यात ते घाबरतात आणि त्यांच्या खांद्यावरती हात ठेवतात. ए तुला माफी मागायला मी, खोळाबिळा समजलंस काय, तुझी माफी मी कशाला मागेन, आणि खांद्यावरती हात ठेवल्यानंतर ते हात पटकन झटकतात आणि बोलतात, माझ्या खांद्यावरती हात ठेवू नकोस, मी काय तुझा मित्र नाही माझ्या खांद्यावरती हात ठेवायला, असं म्हणल्यानंतर सत्या बोलतो, हो तू माझा मित्र पण नाही आणि माझा दुश्मन बनायची तुझी लायकी पण नाही, असं सत्या रियाच्या वडिलांना म्हणतात. त्यावरती मात्र रियाचे वडील म्हणतात, ए जा चल, रवी येणार नाही घरी, काय गरज आहे सांग, कशाला आलायस तू इथं, हां तुला काही कळत नाही का, काय गरज आहे आलायस तू इथं, जे झाला तमाशा तो काही पुरेसा नव्हता काय, असं तो बोलायला चालू केलं. तर सत्या म्हणत असतो, तुला सांगू का, मी काय करणार माहिती आहे का, माझ्या रव्याला तर घरी नेणारच, आमच्या घरी नेणार आणि पाठोपाठ ना तुझी लेक पण आमच्या घरी येणार, तू बघतच बसशील. त्यावेळी ते म्हणत असतात, असं काही होणार नाही आहे, तुमची लायकीच ती आहे, तुझं लग्न झालं त्याच वेळी मी ओळखलं होतं तुमची लायकी काय आहे, त्या कसल्या लायकीची तुम्ही माणसं आहेसा, ते अजिबात घरी येणार नाही आहे, तुला शेवटचा शब्द सांगतोय, रवी रिया इथंच राहणार आहेत, असं सांगत असतो. तर त्यावेळी ती सत्या म्हणत असतो, तू भ्रमात राहू नको रे, मी बरोबर हे करणार आहे, असं बोलत असतं. तेवढ्यातच काय होतं माहिती का, सत्या त्याच्याशी बोलत असताना त्यालाच दिसतं की पाठीमागून ना आता आला आहे रवी, म्हणून तो थोडासा बोलण्याआधी म्हणलेला असतो, तू पाहतच राहशील कसं मी माझ्या भावाला ह्या घरातून नेणार आहे, असं म्हणत असतो. इकडे मात्र रियाची आई पण ना आपल्या सत्याकडे रागाने पाहत असते आणि तिला पण काही तर बोलायचं असतो. मग तो म्हणत असतो, अरे काळजी करू नको रे, तुला सांगू का, माझा भाव माझ्या घरी आला नाही तर हळूहळू तुझी पोरगीसुद्धा नाही माझ्या भावाच्या पाठीमागून घरी येत्या का नाही बघू, आणि तुला सांगू का, मला पण तुला भेटल्यानंतर असं वाटलं होतं की तू काय चांगली माणसं नाही,
आणि तुझी पोरगी पण नसणार, पण जेव्हा तुझी पोरगी आमच्या घरी आली तेव्हा कळालं ना ती चांगली, त्यामुळे तू काळजी करू नको. तेवढ्यातच काय होतं माहिती आहे का, रवी पाठीमागून आलेला दिसलेला असतो सत्याला. म्हणून सत्या आता नाटक करायला चालू करतो, हात जोडतो, म्हणतो खरंच मला माफ करा, आमच्या भावाला घरी येऊन दे. असं म्हणल्यानंतर मात्र इकडे ह्यांना काय माहीत नसतं रवी पाठीमागून ह्यांनी टाळा सोडलेला असतो. ए गपरे, असंच तुझा बासुद्धा सारखा कामाला होता तेव्हा असा गिडगडायचा, हात जोडायचा. काय तुमची लायकी आहे, तुझ्या घरातल्यांची चांगली माहिती आहे, भीक मागायच्या लायकीचे आहे तुम्ही, असं ते म्हणत असतं. तेव्हा ते सत्या म्हणत असतो खरंच आमची चूक झाली, मी तुम्हाला माफी मागतो, येऊन दे त्या दोघांना घरी, असं म्हणत असतो. इकडे रियाचे वडील म्हणत असतात की गप तुझी नौटंकी, एक नंबरची नालायक नौटंकी माणसं आहे तुम्ही, तुमची लायकीसुद्धा नाही, आमची पोरगी घरी येणारच नाही आणि रवीसुद्धा ह्या घरातनं पाठीमागे येणार नाही, तो घर जावेवरूनच राहणार आहे, तुम्ही चल हाकलतो तुला बाहेर, असं म्हणत असतो. तर इकडे सत्या मात्र नाटक करत असतो किंवा असं का बोलताय तुम्ही, असं करू नका. तो त्यावरती रियाचे वडील म्हणत असतात तोंड बंद कर, एक नंबरची नालायक माणसं आहे तुम्ही, काय गरज आहे तुमच्या घरी, माझी पोरगी कधीच घरी येणार नाही त्या घरी, आणि तुला सांगू का तुझा भाऊ पण कधीच येणार नाही, कळालं का, चल निघ इथून, असं त्याला हातवारे करून बोलत असतात. आणि त्यानंतर मात्र हे सगळं रवीना पाठीमागून ऐकत होता. ते बोलतात तुमच्यासारख्यांच्या घरी माझी पोरगी पाय ठेवणंसुद्धा डिझर्व नाही करत, चल निघ, असं म्हणत असतात. सत्या बोलतो प्लीज, मी माझ्या भावाला नेलं इथं आले आणि तुम्ही माझ्याशी असं बोलताय का. ते बोलतात खरं तर मी तुझ्याशी बोललंच नाही पाहिजे, तुझ्यासारखा माणूस ना माझा चप्पल पुसायची सुद्धा लायकीचा नाही आहे. सत्या बोलतो मला काय म्हणायचं ते म्हणा, पण तुम्ही माझ्या बाला म्हणू नका हो, माझा बा तिकडं खूप कासावीस होतोय, असं म्हणल्यानंतर तो रिया चोडी म्हणते गपे, तू नालायक आणि तुझा बाप ज्याला लायकी नसेल तुझा बाप एक म्हणजे फडतूस माणसं आहे तुम्ही, चला निघा इथून, असे म्हणत असतात. रियाचे बाबा म्हणत असतात मी काय तुम्हाला आज ओळखत नाही, कळालं का, पहिल्यापासून मी तुम्हाला ओळखतो, तुमची लायकी नाही माझ्या घरात सुद्धा उभं राहायचे, निघ नाही तर धक्के मारून घरातून बाहेर काढीन, असं आता रियाचे वडील म्हणलेले असतात. आता हे सगळं ना पाठीमागून रवीनं ऐकलेलं असतं आणि तेवढ्यातच ना रियाची आई म्हणते सत्या, तुला सांगितलं कळत नाही का, तुमची लायकीसुद्धा नाही आमच्या आसपास उभा राहण्याची सुद्धा, चल निघ इथून, असं म्हणत असतात. आणि सत्या मात्र हात जोडून म्हणत असतो असं बोलू नका तुम्ही, असं का म्हणताय तुम्ही, खरंच मला माफ करा. सत्या बोलतो माझ्या घरच्यांची अवस्था काय झाली आहे माहिती आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही येऊन बघा, पण असं करू नका. यावरती रियाचे वडील म्हणत असं तुझ्या घरच्यांची काय परिस्थिती व्हायची देऊन दे, त्यांना काय व्हायचं देऊन दे, नाही तर रस्त्यावर येऊन भीक वाहून दे, मला काय करायचं आहे, आणि रवी पण आता येत नाही, चल निघितून, असं म्हणत असतात. सत्या म्हणत असतो खरंच येऊन देणं त्या दोघांना आमच्या घरी, नाही मी तुमच्या पाया पडतो, असं म्हणत असल्यानंतर तिकडे त्याचे बाबा म्हणत असतात रियाचे गप्प बस रे, आणि इकडे ही पण म्हणत असते आई की शांत बस, काय बोलतोयस, तेवढ्यातच ना तिथे येतो रवी, आणि रिया म्हणतो बास झालं, काय बोलताय तुम्ही, कळते का तुम्हाला, माझ्या भावाचा तुम्ही एवढा अपमान करताय, माझा भाव एवढा शांतपणे तुमच्याशी बोलतोय, माफी मागतोय, आणि तरी तुम्ही त्याच्याशी असं बोलत आहात, असं म्हणत असतो रवी. त्यानंतर रवी बोलतो मला पण आता चांगलंच कळालं आहे, त्या दिवशी पार्टीमध्ये सत्यदादा जो तुमच्याशी वागला त्यामध्ये पण तुमचीच चूक असणार आहे, तुम्हीच त्याला काय तर उचकल असणार आहे, म्हणून तो असं बोलत असतो. तेवढ्यातच रवीची आईमध्ये ना बोलायचा प्रयत्न केल्यानंतर मात्र रवी बोलत असतो बास झालं, तुम्ही काही मध्ये बोलू नका, मी तुमचा मान ठेवून आहे, मग याचा अर्थ असं नाही की तुम्ही माझ्या घरच्यांशी कसंही बोलाल. रवी बोलतो तुम्हा दोघांना कोणी अधिकार दिला की माझ्या भावाची लायकी काढताय, माझ्या भावाला तुम्ही लाथ मारून घरातून बाहेर पडताय, हा अधिकार दिला तर तुम्हाला कोणी, आणि आता तर तुम्ही सगळ्या लिमिट क्रॉस केलेत. मी तुमच्याकडे राहत होतो कारण की मला असं वाटत होतं की दादानं तुमच्यावरती हात उचलला होता, पण ही गोष्ट नक्कीच खरी असणार आहे की तुम्हीच त्याला फोर्स केला असणार आहे, तुम्हीच त्याला उचकवलं असणार आहे हात उचलायला. आणि असं म्हणल्यानंतर तो बोलतो आता एकही क्षण मी या घरामध्ये राहू शकत नाही, असं बोलून रवी आता तिथून निघून जातं. हे दोघे पाठीमागून मात्र हाक मारत असतात रवी, पण रवी काही आता काही त्यावरती न बोलता घरातून निघून गेलेला असतो. रवी तिथून गेल्यानंतर सत्या म्हणत असतो गेला की नाही माझा भाऊ माझ्या घरला, आणि आता लवकरच तुझी पण पोरगी येणार आता माझ्या घरला. आणि तू गळ्यातल्या पट्ट्याबद्दल काय तर बोलत होतास ना, तो गळ्यातला पट्टा चांगला आणून देत होता, डॉबरमॅनचा पट्टा, आणि तू काय करू शकणार नाही, तू नुसता बघतच राहणार आहेस, असा तर सत्या ह्या दोघांना म्हणला होता. आणि ते दोघे मात्र खूप रागाने ना सत्याकडे पाहत असतात, कारण की सत्यानं करून दाखवलं होतं, कारण की तो बोलला होता माझा भाऊ माझ्या घरला येणारच, आणि काळजी करू नको, त्याच्या मागणं तुझी पोरगी पण ना पळत येते बघू. आणि गळ्यातल्या पट्ट्याची पण आठवण करून दिली होती, कारण की काय बोलले होते रियाचे वडील, कारण की घर जावई म्हणजे काय असतं, कोणा कसला पट्टा असतो, कोण असतं, असलेला आठवण करून दिली असते. त्यानंतर आपण पाहतो का इकडे घरामध्ये ना मीरा काम करत असते आणि तिथे बाबा बसलेले दिसत असतात. बाबा पेपर वाचत असतात. मग मीरा विचार करत असते मी विचारू का बाबांना,
असं का बोलल्या सासूबाई? सासूबाई म्हणल्या होत्या, तुला शेवटचं सांगते, तू काय माझा पोरगा नाहीस आणि तू पुढं मला तू आई म्हणून हाक मारायची नाही. असं का असेल सांगतील का मला बाबा? मला वाटतं मी त्यांना एकदा विचारायचं पाहिजे, ते असे का वागत असतील, हे सासूबाई का असे वागतात त्यांच्याशी? असं करून ते म्हणते धाडस करायचं आणि आज बाबांना विचारायचं, कारण मला चांगलं माहीत आहे बाबांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणार आहे, असं ती म्हणते. त्यानंतर असा विचार करत करत ना ती बाबांच्या जवळ जाते. बाबांना म्हणते, बाबा मी तुम्हाला एक विचारू का? तर त्यावरती बाबा म्हणतेस, काय झालं, बोल ना, तुला काय बोलायचं आहे का? तर त्यावरती मीरा बोलते, मी जे स्पष्ट विचारलं तर चालेल का? स्पष्ट बोललं तर चालेल का? तर यावरती ते म्हणतात, हो बोल ना, काय म्हणायचं आहे तुला, काय बोलतेस, बोल. असं म्हणल्यानंतर मीरा म्हणायला लागते की अहो काय झालं नक्की, मला तुम्ही खरं खरं सांगा की सासूबाई अशा त्यांच्याशी का वागत असतात? हे एवढ्या आईच्या प्रेमासाठी तळमळतात, पण ह्या सासूबाई अशा त्यांच्याशी का वागत असतात? त्या कधी त्यांना त्यांचा पोरगा का मानत नाहीत? एवढं त्यांनी काय केलं आहे? मान्य आहे मला, लहानपणी त्यांच्याकडून ॲक्सिडेंट झाला होता, त्यानंतर त्यांना रिमांड होममध्ये पाठवलं होतं आणि मग त्यांना घरी न आणता तिकडे आजोळी पाठवलं, आजीकडे पाठवलं होतं. हे म्हणतात ते खरंच आहे ना? खरंच हे जर गोष्ट पंकजकडून झाली असती तर सासूबाईने असंच केलं असतं का? पंकज एवढ्या चुका करतो, इतकं चुकीचा वागतो, त्या कधीच त्याला काही बोलत नाही, मग एवढं दोन मुलांच्यामध्ये एवढं अंतर काय आहे बाबा? असं ते विचारत असतात. त्यावरती मात्र बाबांनी अजूनही शब्द काढलेला नसतो, ते काहीच बोलत नसतात. पण मीराला तिच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतात, कारण की मीरा म्हणत असते ते एवढं आई आई करून तळमळतात, एवढं त्यांना आईच्या प्रेमाची गरज आहे, आईच्या प्रेमासाठी एवढे असूसलेले आहेत, मग सासूबाई अशा का वागत आहेत? त्यांना का यांचं प्रेम दिसत नाही? त्यांना का कळत नाही की हे एवढं आईच्या हक्कीसाठी, आईच्या मायेसाठी असे असूसलेले आहेत? असं का सासूबाई वागतात? खरं सांगा ना तुम्ही, असं बाबांना म्हणत असते. तुम्हाला सगळं माहीत असणार आहे आणि मला ह्या दोघांच्यातलं अंतर कमी करायचं आहे. पण आता मात्र अजूनही बाबा त्यावरती काय बोलत नाहीत. म्हणल्यानंतर मीरा म्हणत असते, बाबा एकदा तुम्ही सांगा, मला प्रयत्न करून बघायचा आहे ह्या दोघांना एकत्र आणण्याचा. नक्की काय विषय आहे? ह्यांच्या भूतकाळामध्ये असं काही तर झालं असणार आहे जेणेकरून हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे. तुम्ही एकदा सांगून तर बघा मी ह्या दोघांना एकत्र आणते का नाही, असं मीरा म्हणत असते. आता अजूनही बाबा काय बोलले नसतात. त्यानंतर बाबा म्हणत असतात, तसं काही विषय नाही. आणि ते नंतर पटकन म्हणत असतात, तू त्यामध्ये लक्ष घालू नको. मीराला म्हणल्यानंतर मीरा म्हणते, जगातली कुठली पण आई ना आपल्या पोरावरती प्रेम करतेच ना, कधी त्याच्यानं चुकलं तर रागवते, पण माईने जवळ घेऊन परत समजावून सांगतेच ना. पण कधीच कुठली आई आपल्या मुलाबरोबर अंतर ठेवून वागत नाही. पण सासूबाई अशी यांच्याबरोबर का वागत असतात? त्यांच्याकडून चूक झाली तेव्हा ते लहान होतात ना हो, आणि लहान पोराकडनं चूक झालं तर त्याला मारतात, ओरडतात, पण त्याला समजावून सांगतात ना, त्याची माफ करतात ना, का त्याला असं मोठेपणी पण हे असंच वागवतात? सांगा बघू तुम्ही. म्हणून मीरा म्हणत असते, ह्याच्यामागं काहीतरी कारण असणार आहे. मला माहिती आहे ह्यामागे काहीतरी कारण आहे, आणि ते कारण तुम्हाला माहिती आहे बाबा, आणि मला ते जाणून घ्यायचं आहे कारण. बाबा मला सांगा, मला काही पण करून ते कारण जाणून घ्यायचं आहे, कारण की मला हे पाहवत नाही. हे जे आईच्या प्रेमासाठी जे हे करतात आणि सासूबाई त्यांच्याशी जे असं वागतात ते मला ऐकवत नाही. मला खरंच बघू वाटत नाही बाबा, मला सांगा. असं म्हणल्यानंतर बाबा मात्र मीराला काहीही उत्तर न देता तिथून निघालेले असतात. आणि बाबा उठून जायला लागल्यानंतर मीरा त्यांचा हात पकडत असते. बाबा सांगा की, बाबा असं जाऊ नका, बाबा सांगा की, असं म्हणल्यानंतर बाबा पटकन ना तिचा हाताचा झिनकारतात, बोलतात, मीरा नाही ते प्रश्न विचारू नकोस. ते बोलतात, प्रत्येक गोष्ट दिसते तशी नसते ती, आणि आई ना ती त्याची तिला कळते त्याच्याशी कसं वागायचं ते, आणि त्या दोघांच्या नात्यामध्ये तू पडू नकोस. तुला वाटते तसं काही पण नाही आहे. असं म्हणल्यानंतर मीरा म्हणत असते की, मला वाटते त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे, आणि ते कारण तुम्हाला माहीत आहे, पण ते तुम्ही मला सांगत नाही. असं मीरा मान खाली घालून बोललेली असते, कारण की तिला त्यांचा अपमान करायचा नसतो, पण तिला ते कारण जाणून घ्यायचं असतं. मीरा बोलते, मी बघितले त्यांच्या डोळ्यामध्ये, आई आणि मुलाच्यामध्ये किती जर राग असला तरी त्यांच्यामध्ये असं तिढा नसतो कधी. ते मी बघितले आहे सासूबाईंच्या डोळ्यामध्ये, त्यांच्याबद्दल नुसता आणि नुसता तिरस्कारच आहे. मीरा म्हणत असते, अहो ते असूसलेत माहिती आहे का आईच्या प्रेमासाठी. मला कळणार तर समजा सरळ होईल. खरंच सांगा की तुम्ही मला नक्की काय आहे, काय विषय आहे, काय भूतकाळामध्ये आहे? खरंच बाबा एकदा सांगून बघा. असं म्हणल्यानंतर बाबा तिच्यावरती जोरात ओरडतात, म्हणतात, सांगितलं ना तुला एकदा, अजिबात तसं काय नाही आहे आणि तू यामध्ये पडू नकोस. आता मीरा एवढा फोर्स करूनही बाबा तिच्यावरतीच ओरडतात, आणि बाबा म्हणतात, सांगितलं ना तुला एकदा, अजिबात असं काही नाही आहे, आणि त्या दोघांच्या नात्यामध्ये तू ढवळाढवळ करू नकोस, आणि मला परत हे विचारायचं नाही. शेवटचंच तुला सांगतोय, असं काहीही नाही आहे, आणि त्या काही झालं नव्हतं. असं म्हणल्यानंतर मीरा त्यांना काही न बोलता तिथून बाबा जातात, आणि मीरा मात्र बाबा गेल्यानंतर विचार करते की आधी बाबा माझ्याशी कधीच वागले नाहीत, कधीच बोलले नाहीत, मग असं काय झालं असेल नक्की? मला पूर्णपणे खात्री आहे असं काही तर झालं आहे भूतकाळामध्ये जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी होत आहे, आणि
हे सगळं बाबांना माहीत आहे, पण ते मला सांगत नाहीत. पण नक्की काय असेल, जोपर्यंत हा तिढा सुटणार नाही तोपर्यंत मी मात्र काही करू शकत नाही, असा मीरा विचार करत असते. त्यानंतर प्रेक्षक आपण उद्याच्या भागामध्ये पाहत आहोत की रवी घरी येण्यासाठी बाहेर आला येतं, पण रवी बोलतो जोपर्यंत रिया घरी येत नाही तोपर्यंत मी काय आपल्या घरी येणार नाही, असं बोलत असतो. त्यानंतर रवी तिथून निघून जातो आणि इकडे आपला सत्या मात्र विचार करत असतो की आता रियाला कसं घरी न्यायचं. तो बोलतो काळजी करू नका, आता रियाला पण मी लवकरच घरी आहे. त्यानंतर काय होते, मीराला सापडलेला असतो व्रताचा कागद आणि तिनं तो लपवला, कारण की सासूबाई परत आणि देविकाला व्रताची आठवण करून देते. पण सासूबाईंनी तो कागद पाहिला मीरानं लपवलेला. आता त्या ओढत आहेत मीराला, काय लपवलेस ते दाखव. आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहू देविकाचं व्रत परत सुरुवात होणार आहे का, त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागणार आहे. हा इथेच संपला आहे.